आज 31 जानेवारी 2025 रोजी झालेल्या शेअर मार्केटमधील घडामोडी आपण घडामोडींची थोडी माहिती घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला आज सेन्सेक्स 77,500.57 अंकांनी बंद झालेले दिसत आहे. त्याच्यात 740.76 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. आज निफ्टीमध्ये पाहिलं असता 23,508.40 अंकांनी बंद झालेले आहे. त्याच्यात 258.90 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. आज बँक निफ्टीमध्ये पाहिलं असता 49,587.20 अंकांनी बँक निफ्टी बंद होऊन 275.25 अंकांनी त्याच्यात वाढ झालेली दिसत आहे. आज मार्केट पॉझिटिव्ह मध्ये असताना इंडिया विक्स जो व्होलॅटिलिटीचा इंडेक्स आहे तो आपल्याला 16.24 1.25% घटलेला दिसत आहे. आणि डॉलर इंडेक्स पाहिला असता 108.36 अंक चालू आहे. तो सतत आपल्याला वाढताना दिसत आहे. US डॉलर पाहिला असता 86.53 रुपये इतकी त्याची किंमत आज आपल्याला दिसत आहे. गोल्ड पाहिला असता 82,148 रुपये. आजचा त्याचा रेट आहे 425 रुपयांनी वाढलेला दिसत आहे. साधारण निफ्टी 263 आज दिसत आहे. साधारण ते 2.78 रुपयांनी वाढलेला आहे. ओव्हरऑल पाहिलं असता आपल्याला आज क्रूड मध्ये थोडस घटलेलं दिसत आहे. आता आपण पाहू निफ्टी गेनर्स मध्ये पाहू. निफ्टी गेनर मध्ये आपल्याला प्रामुख्याने टाटा कन्झ्युमर, बेल, ट्रेंट, कोल इंडिया, L&T, इंडसइंड बँक, हीरो मोटोकॉर्प, नेस्ले इंडिया, टायटन, टाटा स्टील, टाटा मोटर, हिंदुस्तान लिव्हर, ITC, मारुती, एशियन पेंट, ONGC, पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट, अदानी एंटरप्राइजेस, श्रीराम फायनान्स इत्यादी आपल्याला 1% जास्त वाढून बंद झालेले दिसत आहे. घटलेल्या शेअर्स मध्ये आपल्याला भारती एअरटेल, ITC हॉटेल, JSW स्टील, ICICI बँक, बजाज फिन्सर्व, कोटक बँक, बजाज फायनान्स इतके आपल्याला आज दिसत आहे. आज आपण निफ्टी साधारण FIचा डाटा पाहिला असता कॅश मध्ये आपल्याला फॉरेन इन्स्टिट्यूटचा आज 31 जानेवारीचा डाटा पाहिला असता 14,000 कोटीची ग्रॉस बाईंग दिसत आहे. 15,189 कोटीची कॅश मध्ये नेट सेल्स दिसत आहे. नेट मध्ये पाहिलं असता आपण 1188.99 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे कॅश मध्ये. साधारण डोमेस्टिक इन्स्टिट्यूटचे आपण आकडे पाहिले असता 13,549.67 कोटीची ग्रॉस परचेस केलेली दिसत आहे. आणि आपल्याला 11,317.45 कोटीची आपल्याला विक्री केलेली दिसत आहे. डोमेस्टिक फंडची आपल्याला नेट 2,232.22 कोटीची आपल्याला खरेदी दिसत आहे. F&O मध्ये पाहिलं असता FIची आपल्याला 30 तारखेची दिसत आहे. आपण 31 तारखेची पाहू. आजची 31 तारखेची आपल्याला F&O मध्ये इंडेक्स फ्युचर मध्ये पाहिलं असता 209 कोटीची नेट दिसत आहे. त्याच्यातली निफ्टी 50ची आपल्याला 187.31 कोटीची निफ्टी फ्युचर मध्ये नेट सेल्स दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता 18.44 कोटीची नेट परचेस दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 6.64 कोटीची नेट सेल्स दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता 34.59 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 0.93 अंकाची आपल्याला रुपये कोटीची परचेस दिसत आहे. ओव्हरऑल इंडेक्स फ्युचर आपण पाहिले. आता इंडेक्स ऑप्शन मध्ये पाहू. FIचे इंडेक्स ऑप्शन मध्ये निफ्टी 50 मध्ये 31,244
.02 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी बँक ऑप्शन मध्ये 6,672.41 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस मध्ये ऑप्शन्स मध्ये 29.93 कोटीची नेट आपल्याला विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता 96.20 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 0.32 कोटीची आपल्याला नेट बाय दिसत आहे. आता आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहू. 31 जानेवारीला आपल्याला स्टॉक फ्युचर्स मध्ये पाहिलं असता 4,192.57 कोटीची आपल्याला नेट बाय केलेली फिगर दिसत आहे. स्टॉक ऑप्शन्स मध्ये पाहिलं असता आपल्याला 2,631.43 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. हे आपण ऑप्शन चेन मध्ये गेल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी डाटा इथं ओपन इंटरेस्ट आणि कॉल ऑप्शन्स ची पोझिशन, त्याच्यावरून मार्केटचा ट्रेंड कसा कळतो त्याचे आपल्याला या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे. आपण तिथं माहिती घेऊ शकतो. थोडंफार आपण इथं पाहिलं असतं आपल्याला उद्या बजेटच्या याच्याप्रमाणे आज IV जे सगळ्याचे वाढलेले आहेत. व्होलॅटिलिटी इंडेक्स जो विक्स आहे तो साधारण जास्त असला की आपल्याला इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढलेली दिसत असते. साधारण आपण याचे रेजिस्टन्स सपोर्ट इथं ओपन इंटरेस्ट चेंज वरून काढू शकतो. पण बजेटच्या वेळेत आपल्याला हे डाटा सतत हायली चेंज होताना दिसतील, त्यामुळे त्याच्यावर थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. दुसरं पाहिलं असतं आपण ग्लोबल इंडायसेस ग्लोबल मार्केटमध्ये थोडं पाहू. ग्लोबल मार्केटची काय परिस्थिती आहे. डाव जोन्स मध्ये 134 अंकाची वाढ दिसत आहे. S&P मध्ये 28 अंकाची वाढ दिसत आहे. नॅसडॅक मध्ये 157.48 अंकाची वाढ दिसत आहे. ओव्हरऑल US मार्केट पॉझिटिव्ह दिसत आहे. युरोपियन मध्ये पाहिलं असतं आपल्याला तिथेही थोडं पॉझिटिव्ह दिसत आहे. गिफ्ट निफ्टी पाहिली असता 53 अंकाने आपल्याला कमी झालेली दिसत आहे. ओव्हरऑल मार्केट पॉझिटिव्ह जास्त दिसत आहेत. सगळ्यांचे इंडेक्स आपण इथं पाहू शकतो. आपण बरीचशीच माहिती या चॅनलवर शेअर करत असतो, इकॉनॉमिक डाटा वगैरे. त्याच्यात आपण आता पाहिलं असतं आपल्याला क्रूड पाहिलं आपण. आता आपण थोडंसं सेक्टरल इंडायसेस बघू. आज कोणत्या निफ्टीत आपल्याला सेक्टरमध्ये पॉझिटिव्ह न्यूज दिसत आहेत किंवा कोणत्या सेक्टरला थोडंसं आपल्याला पोषक दिसत आहे ते आपण पाहू. त्याच्यामध्ये पाहिलं असतं आपल्याला सेक्टरल इंडायसेस मध्ये आपल्याला निफ्टी ॲटो मध्ये 371 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी IT मध्ये पाहिलं असता 236 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी PSU मध्ये पाहिलं असता 84 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 86 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये पाहिलं असता 18 अंकाची वाढ दिसत आहे आपल्याला. निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता 1133 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता आपल्याला 99 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये पाहिलं असता आपल्याला 17 अंकाची वाढ दिसत आहे. साधारण निफ्टी मीडिया मध्ये पाहिलं असता आपल्याला 14 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहू आता, त्याच्यामध्ये आपल्याला 869.55 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी FMCG आणि निफ्टी एनर्जी मध्ये यात लक्षणीय वाढ दिसत आहे आपल्याला. निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असता आपल्याला 124 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी इन्फ्रा मध्ये पाहिलं असता आपल्याला 121 अंकाची वाढ दिसत आहे. ओव्हरऑल आपण मार्केटचं थोडीशी माहिती घेतलेली आहे. त्याप्रमाणे जसं काय आता होईल ते पण बजेटमध्ये पाहू. धन्यवाद.